मी आता माझ्या घरी लग्न असल्यामुळे मी काय कुठला राजीनामा दिला नाही, पण आमचे जिल्ह्याचे नेते अशोकराव चव्हाण साहेब होय, ते विकास पुरुष आहेत. मी त्यांच्या पाठीशी आहे, समजा त्यांच्या बरोबर आहे. म्हणजे अशी आमच्याकडे बातमी येते की अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, आपण सुद्धा त्यांच्या सोबत भाजपमध्ये प्रवेश करणार? कारण साहेबाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्यामुळे मी बातमी आली असेल, पण मी साहेबाच्या अगेन्स्टमध्ये जाणार नाही. साहेबाचे जे विचार ते माझे विचार. पण जे काही काँग्रेसमध्ये जाणवत होतं गेल्या काही काळापासून, जी काही नाराजी होती किंवा अस्वस्थता होती, अंतर्गत धुसफूस होती, ती आपल्यापर्यंत आली होती का? आपला आणि अशोक चव्हाणांचा कधी संवाद या संदर्भातला झाला होता का, की असं काही निर्णय आपण घेऊया? नाही, कधी संवाद याविषयी काही झालं नव्हतं आमचा. हा, पण आपल्याला असं जाणवलं होतं काही अंतर्गत धुसफूस, त्याचा त्रास आपल्याला देखील झाला असेल? नाही, तशी काही जाणीव नव्हती मला. पण याबाबत मात्र आपण ठाम आहात की अशोक चव्हाण जो निर्णय घेतील त्याच्या सोबत आपण आहात? बस, चव्हाण साहेब जे निर्णय घेतील नांदेड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या विकासाकरता त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही आहोत. बर, आणि या संदर्भात म्हणजे पुढची जी राजकीय वाटचाल आहे त्या संदर्भात कधी काही बोलणं आपल्या सहकार्यांचं अशोक चव्हाणांशी झालं होतं का येत्या काळात, म्हणजे मागच्या काही? नाही झालं. अशोक चव्हाणांनी निर्णय घेतलेला आहे, त्यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे नाना पटोलेंकडे. आपल्याला याची कल्पना होती सकाळपासून आतापासून? नाही. पण त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती सुद्धा मिळतेय. त्यांचा राजीनामा नाना पटोलेंकडे त्यांनी पाठवून दिलेला आहे. या संदर्भात म्हणजे मागच्या अगदी अर्ध्या एक तासामध्ये सुद्धा आपली काही फोनाफोनी झाली का आपल्या सहकार्यांशी किंवा चव्हाणांच्या समर्थकांशी? नाही, तसं काही माझे कोणासंग फोनाफोन आलं नाही. मी कोणाचा अनेक फोन उचलला नाही, कारण मी कार्यक्रमात आहे. तरी तुमचा फोन आल्यामुळे तुमच्याशी 2 मिनिट बोललोय मी. बर, खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या कार्यक्रमामधून वेळ काढून न्यूज 18 लोकमतशी बोललात. मोहन